नमस्कार, तुमचं स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये राज सडले व्लॉग्स. आणि आपण आहोत तर कोकण कोस्टल राईडला. तिथे आपण अनेक समुद्र किनारपट्टी आणि धार्मिक स्थळांवर जाणार आहोत. आणि शेवटपर्यंत बघायला नक्की विसरू नका, कारण का शेवटला आहे दुसऱ्या दिवसाची छोटी ग्लिम्प्स. नमस्कार, सुप्रभात. आज आहे दिवस 5वा आणि आता आम्ही आहोत मालवणला. बॅग्स लोड झालेत. मी तुम्हाला एक मिनटं बाहेरचं व्ह्यू आणि इथला होमस्टे दाखवतो. होमस्टे काही असं आहे, रूम्स आहेत, बट मी बाहेरचं व्ह्यू दाखवतो की डिरेक्टली तुम्ही इथे आलात की समोरच बीच आहे. हे बघा, लाईक 4 पावलांमध्ये बीच आहे. चिवला बीच. तर आय गेस शाळेची सहल आली आहे तिथे. आणि एक्झॅक्ट की याच्या मागे मालवण बीच आहे आणि त्याच्या मागे तारकर्ली. आजच्या ट्रिपला होते सुरुवात. बाय बाय चिवला बीच. सकाळचे वाजले बरोबर 8 वाजले आणि आपण जर्नी सुरू केलेली आहे. कालच्या थंड पाण्यामुळे बरीच सर्दी आणि खोकला झाला आहे. आय होप की हे लवकर बरं होऊन मी अवॉइड इथं केलंच आहे, पण तरी पण एनिवेज. तर ऑल्सो मी माझं इंटरकॉम चार्ज करायचं विसरून गेलो, त्याच्यामुळे आता मला सतत असं स्क्रीनकडे बघावं लागणार आहे. तर दिवसाची सुरुवात आपण एका सुंदर गोष्टीने करणार आहोत, की मी तुम्हाला काही मिनटातच दाखवणार आहे, अगदी 2 मिनटात. ह्या ज्या मालवणच्या गल्ल्या आहेत, वाव. आपण पोचलो आहोत आपल्या पहिल्या ठिकाणी. ते म्हणजे हे थेट समोर तुम्ही पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक. उत्कृष्ट असं स्मारक मानलं गेलं आहे. हे असं काही एंट्रन्स आहे. ऑल्दो इथे पार्किंग नसेलच अवेलेबल, पण आता कोणी नाही, आता मी इथे पार्क करतो. राजकोट. भव्य असं एंट्रन्स बनवलं आहे आत जायला. बरंच मोठं आहे, खूप लाईक लार्जर दॅन लाईफ अशी ही मूर्ती आहे.
तर जसं तुम्ही पाहिलं नॉर्मली पण आणि एरियल शॉट्समध्ये पण की हे खूप मोठं आहे, खूप मोठं म्हणजे खूप भव्य आहे. आणि हे बघण्यासाठी जे संध्याकाळी म्हणजे जे फ्लड लॅम्प्स लावतील, जे लाईट्स आणि जे प्रकाश येईल, ते बेस्ट मोमेंट असणार आहे बघण्यासाठी. आणि कायच जागा चूज केली आहे बिकॉज अगदी समोर आहे सिंधुदुर्ग किल्ला. तर नो बेटर स्पॉट देन दिस. एनिवेज आता आपण दुसऱ्या स्पॉटवर चाललो आहोत, सो त्याची तयारी. मालवण आगर. मालवण आगर, मालवण बसस्थानक, जे म्हणायचे ते म्हणा. तर आता आपलं नेक्स्ट स्टॉप आहे वेतोबाचं देऊळ. आणि वेतोबाच्या देवळात पाया पडून मग आपण पुढे जाणार आहोत रेडीचं गणपती. तर इथून वेतोबाच्या देवळापाशी जायला ऑलमोस्ट 1 तास 22 मिनिटाचं अंतर आहे. किलोमीटर वाईज 57. सो हे जे समोर दिसतंय, जी भिंत आहे, ते आहे सिंधुदुर्ग एअरपोर्ट. आणि एअरपोर्टचे अगदी रनवेच्या लागून आपण जाणार आहोत तुम्हाला धावपट्टी दिसत असेल रनवे. हे ऑपरेशनल आहे. फ्लाइट्स खूप रेअर आहेत, पण इकडच्या लोकांसाठी खूप इझी टू कम्यूट आहे. नाश्ता करून मग पुढे जाऊ, कारण तिथे निघताना मी नाश्ता केला नाही, कारण सकाळच होती बरीच, 8 वाजले होते. ऑल्दो तिकडे घावणे चटणी अवेलेबल होतं. आणि सिंधुदुर्ग म्हटलं किंवा तळ कोकण म्हटलं तर घावणे चटणी इथली स्पेशालिटी आहे. तर बघूया पुढे आपल्याला चांगलं उत्कृष्ट असं नाश्ता मिळतो ते. आपण आता आहोत वेंगुर्ल्यात. वेंगुर्ल्याला झाली आहे सुरुवात. आपण वेंगुर्ला बीचवर जाणार आहोत. त्याआधी 2 जे स्टॉप्स आहेत ते स्टॉप कंप्लीट करूनच वेंगुर्ला बस स्टेशन, वेंगुर्ला आगार, वेंगुर्ला डेपो, जे म्हणायचे ते. ते आहे जे वेतोबाचे देऊळ आरावली. अरावली मधल्या वेतोबा महाराजाचं दर्शन झाले. आणि आता रेडीच्या गणपतीचं दर्शन घ्यायचं बाकी. इथून 15 मिनटं.
असं फिरून जावं लागतं. आणि तर हे काही हॉटेल श्रद्धा आहे जिकडे आपण नाश्ता करणार आहोत. मिसळ आहे, 2 मिसळ आहे. आता मिसळ ऑर्डर केली आहे. लेट्स सी. असं काही नाश्ता आहे. मस्त मिसळ पाव आणि गरमागरम भजी होती त्यांच्याकडे. ते खाऊन आता रेडीच्या गणपती मंदिरजवळ चढलो होतो. सर्दी प्रचंड वाढली आहे, त्यामुळे हेडेक होत आहे, डोकेदुखी. औषधं घेतली आहेत. बघूया कसं फील होतं. नाही तर मग Airbnb जायचं आणि झोप आहे अगदी उद्यापर्यंत. कारण ट्रॅव्हलही खूप झालं आहे. म्हणजे गेले आज 5वा दिवस आहे. 5व्या दिवसात जवळजवळ 900 किलोमीटर गाडी चालली आहे. तर बघूया. फायनली इथे रेडीच्या गजानन देवळात पोचलो आहोत. एनिवेज, आता आपण रेडीच्या गजानन मंदिरात पोचलो आहोत. उत्कृष्ट असं दर्शन झालं आहे. आवाज बदलला आहे बिकॉज सर्दीमुळे, बट होपफुली तो रिस्टोर होईल. होपिंग. तर रेडीवरून निघून आता आम्ही चाललो आहोत ऑलमोस्ट बाहेर आणि मुंबई गोवा हायवेला जाऊ. रिझन रेडीवरून रस्ता असेल पण गुगल मॅप डायरेक्ट करत नाही आहे तिथून, किंवा एक सेकंडरी ऑप्शन असं देत नाही आहे. तर आता हाच पर्याय आहे की डायरेक्ट बाहेर मुंबई गोवा हायवेला जावं आणि तिथून मग ओके. तर इथून आम्ही बाहेर जाणार मुंबई गोवा हायवेला आणि तिथून मग पुढे जे काय आहे ते. आणि तर होपिंग ही गोष्टी म्हणजे रूट लवकर पोहोचून. ऑलमोस्ट 2.5 तास आहे आणि मेडिसिन्स पण घेतलं तर हळूहळू आणखी बेटर, डोकेदुखी कमी होते, सर्दीही कमी होते. तर मगाशी माईकचा एक थोडा ग्लिच झाला होता, त्याच्यामुळे आपण थोडासा वेळ घालवला त्यात. तर फायनली आपण गोव्यात एंटर केलेलं आहे. आपण गोव्यामध्ये तर आहोत, फक्त प्रॉपर गोव्यामध्ये आपण थोड्या अंतरातच पोचू. पहिला सिग्नल लागलेला आपल्याला पूर्ण राईड मधला. राईट जवळजवळ 900 किलोमीटर नंतर हा पहिला सिग्नल लागलाय. कारण जेव्हा आपण निघालो होतो 13 तारखेला ती पहाट होती आणि पहाटे कोणताच सिग्नल नव्हता. त्यानंतर डायरेक्टली आता गोव्यामध्ये पहिला सिग्नल पाहिला आहे अँड नॉस्टॅल्जिक फील होत आहे. तर इथे फ्यूल भरलंय आणि इथलं स्पीडचं पेट्रोलचं प्राइस आहे 103.
म्हणजे नॉर्मल पेट्रोल रेट मुंबई म्हणजे नॉर्मल ऑलमोस्ट 95 का 98पर्यंत असेल. आय डोंट नो, उद्या तेही शोधेन मी. Airbnb मध्ये चेक इन केलं आहे. तिथलं मी तुम्हाला व्ह्यू नंतर दाखवेन. पण आता लागली आहे भूक आणि आम्ही चाललो जेवायला. आता आपल्या Airbnb कडून निघून तिथे बरेचसे होमस्टेज वगैरे आहेत, तर तिथून आता आपण चाललो आहोत जेवायला. बिकॉज भूक लागली आहे बरीच. 2:30 वाजले आहेत. जेवून आराम करू आणि संध्याकाळी मग बाहेर निघू. पार्किंग इज अ कन्सर्न. हे बघा, विनायक थाली. पार्किंगसाठी इथे थोडा इश्यू आहे. लाईक एवढी लांब बाईक लावावी लागते यार. आय फील सो हर्ट. पोचलो होतो आपण विनायक फॅमिली रेस्टॉरंट अँड बार. वेट करून आम्हाला आता सीट मिळाली आहे विनायक फॅमिली रेस्टॉरंटमध्ये. आणि आम्ही ऑर्डर केले किंगफिश थाली. आली आहे क्रॅब्स, क्लॅम्प्स आणि इथली स्पेशालिटी. सो मी बरोबर खातो आणि मग तुम्हाला रिव्ह्यू देतो कसं आहे. लुक्स द ग्रेट. लेट्स सी. जेवण एक्सेप्शनली ग्रेट होतं. म्हणजे सगळ्या गोष्टी एवढ्या डिलिशियस बनवल्या होत्या. तर हायली रेकमेंडेड, तुम्ही या इथे जेवून जा. आणि फर्स्ट टाईम मी क्लॅम्प्स ट्राय केले बिकॉज मला कधी आवडले नव्हते. बट दिस टाईम इट वॉज लाईक वाव, अनदर फीलिंग. सो आलो आहे गाडीजवळ. आता रिटर्न टू होमस्टे. बंद कर. This is the Studio 4th. Oh. Now this feels like Goa. वर्गच गर्दी. Here's some nightlife of Goa. Although मी इथे आलो आहे, सो माझ्यासाठी काही नवीन नाही आहे, बट ठीक आहे, जस्ट अ विजिट. एनिवेज, उद्या आपल्याला 2-3 टेम्पलला जायचं आहे, विच इज अ मोटिव्ह. आणि मग तिथनं घरी येऊन नेक्स्ट डेचा प्लॅन मी तुम्हाला उद्या सांगेन. सो या, तर आजचा दिवस इथेच एंड करतो आहे, कारण उद्याचा दिवस अमेझिंग होणार आहे. कारण आपण उद्या बऱ्याच जागेवर फिरणार आहोत. तर आजसाठी एवढंच. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कुठेही जाऊ नका, बिकॉज नेक्स्ट एपिसोड
अजून ॲडव्हेंचरस होऊ शकतो. सो नेव्हर नो. तुर्तास धन्यवाद.